नको सोडा नको दही, फक्त 2 पदार्थ वापरून 15 मिनिटात होणारा उत्तप्प्यासारखा पदार्थ तयार आणि एकदम मस्त. 1 वाटी रवा घेतलाय, ते थोडं एक 10 मिनिटं रवा भिजत घातलेला आहे. 10 मिनिटांनी आपण त्यात सगळ्या वस्तू टाकू आणि 10 मिनिटांनी सुरुवात करू. त्यापूर्वी मी रवा भिजवला होता, त्याच्यामध्ये आता हे तांदळाचं पीठ टाकते. 1 वाटी रवा आणि अंदाजे 1.5 वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये टोमॅटो आपल्याला जेवढा जमेल तेवढा, कांदा टाकून मीठ, आता मिरची, मीठ, काळी मिरी पावडर हे सगळं टाकायचं. 1 मिनिट थोडं पाणी टाकते. 2 चमचे साखर, अर्धा चमचा हळद, थोडं धने पावडर, थोडं तिखट, थोडी काळी मिरी पावडर, आणि अंदाजे मीठ. आणि ते भिजवून घेऊन, काही नाही सोडा नाहीये आणि दही पण नाही, ते भिजवून घेऊन त्याचे डोसे टाईप किंवा उत्तप्पा टाईप करून खायला घ्यायचं. एकदम मस्त होतं. साधारण या पद्धतीने पीठ भिजवायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवायचं. 2 मिनिटांनी उलटायचं. हे असं उलटलं, 2-3दा उलटपलट करून झालं की तयार होईल. बस या अशा पद्धतीने ते उत्तप्पा होतात आणि जवळजवळ 7 ते 8 उत्तप्पे होतात. 1 वाटी रवा आणि 1 वाटी तांदळाचं पीठ किंवा तुम्ही जवळ कमी जास्त करू शकता. या प्रमाणात 7 ते 8 उत्तप्पे होतात. जर तुम्हाला ह्या पद्धतीने जर आवडलं असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा.